चला तर मग मेकअपला स्टार्ट करूया. व्हिडिओ इथूनच चालू होईल. मॉइश्चरायझर, फाउंडेशन, फिटमीचं कॉम्पॅक्ट लिपस्टिक आणि लिप बाम लावणार आहे, टिकल्या आणि गळ्यातलं थोडंफार मी व्हिडिओ ऑलरेडी गळ्यातलं जे मी घेतला फुल व्हिडिओ दाखवला आहे. आणि हे ब्लाऊज आणि परकर आहे. तर मी छान अशी आवरून घेते आणि व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. इतक्याच बघा. आता आपण लक्ष्मीपूजनची तयारी करूया. कशी करते ते दाखवते. थोडीफार मांडणी केलेलीच आहे. आणि आता आपण सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे लक्ष्मीपूजन. तरी छोटीशी कुबेराची मूर्ती घेतलेली आहे आणि हे श्रीयंत्र आहे. त्याला आपण प्रथम अभिषेक घालणार आहोत. तर इकडे अभिषेक करून झालेला आहे. म्हटलं आता कलश पूजन करून घेऊयात. आता मी एक नारळ घेतलेला आहे. हळद कुंकू वाहत होते. कलश ऑलरेडी मी कलशामध्ये पैसा, सुपारी, अक्षदा आणि हळद कुंकू वाहिलेलं होतंच. आता मण्यांची माळ करत आहे. वस्त्र पवतं ऑलरेडी तयारच आणली होती मिस्टरांनी. 11 मण्यांची मी इथं घालत होते. आता कसं थोडीफार मांडणी मिस्टर करून गेल्या. दरवर्षी त्यांनीच करतात सगळे हे. आता ह्या वर्षी माझ्याकडे राहिलेला पाठ दिला आहे. आता हे लक्ष्मी हार आहे आणि हा सुद्धा आम्ही कोल्हापुरातूनच घेतलेला आहे. महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथून 100 रुपयाला सेल लागला होता, तिथूनच घेतलेला आहे. तर तो बसेना हार आणि मला बसवता पण येणार. म्हटलं तर पहिल्यांदा कलश पूजन करून नंतर बसूया. आणि बघा स्वस्तिक काढायचं आहे. अखंड तांदूळ घेऊन जेव्हा कलश ठेवतो त्याच्या खाली तांदळाचं स्वस्तिक काढायचं आहे. असं पौराणिक शास्त्र पुराणमध्ये जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने मी इथं नेहमी करायला सांगते. मिस्टरांना त्यांनीच करतात. आता ह्या वेळेला माझ्याकडं आलेली आहे आणि अशा पद्धतीने त्यांना ठेवायला लावत होते मी. आता ह्यावर्षी मान मलाच मिळालेला आहे. तर थोडीफार अशी आपली कुबेराची मूर्ती होती, त्याला अभिषेक घातला आहे. श्रीयंत्राला सुद्धा घातला आहे. आणि ही अशी मांडणी करून मिस्टर गेले होते. कॅलेंडर पुढच्या वर्षीचं आम्ही करतो म्हणजे पुसतो त्या पद्धतीने पण केलेला आहे. लक्ष्मीपूजन दिवशीच पुसतो. आणि हा कलश बघा खाली अजून त्या कलशाला सुद्धा हे करायचं आहे, स्वस्तिक घालायचं आहे. त्या धन्वंतरीची पूजन असं म्हणतात, ते धनत्रयोदशीचं असते त्या पद्धतीनंच. ह्या तांब्यामध्ये आम्ही काय केलं आहे, धन पूर्ण तांब्या भरला आहे तो आणि त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि धन्वंतरीचा जो काय फोटो होता तिथे ठेवला आहे. आता हळद कुंकूसुद्धा वाहून घेतलं मी. सगळ्या देवांना 5 देव ॲक्च्युली लागतात. गणपती पूजन ते सुद्धा झालेलं आहे. कुबेर देवता, धन्वंतरी देवता, महालक्ष्मी देवता आणि इंद्र देवता असे 5 पूजावे असं शास्त्रात आहे. तर आपलं जे काय आज लक्ष्मीपूजनची फलप्राप्ती जी काय आपल्याला मिळणार आहे ती मिळते. 5 देव असावेच लागतात. आणि हे धन्वंतरीच्या कलशाला जरा लावायचं राहिलं होतं स्वस्तिक. बघा माझ्याकडे आहे त्यामुळे गोंधळ किती उडाला आहे. पण देव काय मान्य करून घेतात आपली चूक भूल, ते ठीक आहे. त्यामुळे आता वही पूजन करून घेऊयात. वहीच्या आत काढतात बाई. वहीच्या आत काढतात मग वर पण काढतात. आत काढतात बरं आत इथं. हे चिन्या वहीच्या आत काढतात की बाहेर काढतात? हा इथं काढू नको नको, पहिल्याच पानावर काढतात की बाई. अरे श्री परत हा स्वस्तिक नुसतं काढू काय श्री? स्वस्तिक काढ. कन्फ्यूज केलास तुम्हाला. स्वस्तिक काढ, श्री काढ, ओम काढ. एवढं कुठं काढत बसू? काढू तू स्वस्तिक. श्री स्वस्तिकाय नमः. नुसतं स्वस्तिक काढणार काय तेवढं. ॲक्च्युली वही पूजन मिस्टर करतात त्यामुळे मला समजेना काय करायचं नेमकं. आम्ही नुसतं दरवर्षी आरतीलाच उभं राहतो. आणि आता मुलगा सांगायला मला असं काढ स्वस्तिक, तसं काढ स्वस्तिक, हिकंड काढ तिकंड काढ असं काढायचं असतं. तर बघू शकताय गमती जमती. कुणी काढलेला असं स्वस्तिक? मीच की काढाले ना. अरे बाई बाहेरनं आत काढायचं असते. असू दे. दांडे ते माहितीये का, क्लॉकवाईज मारायचं असतंय असं. वा किती हुशार आहे.
पहिला ते चार पहिला प्लस काढायचा, त्यानंतर ते आडवे आहेत की नाही आडवे हे इकंडात परत इकंड असं यायचं असतं. साडीत फार गोंधळ होत होता. ऑलरेडी पूजा मांडली होती, म्हणजे इकडं लागते काय तिकडं लागते, आता काय सांडते काय इकडेच लक्ष लागून राहिलं होतं. कारण कसं जे करतं दरवर्षी, आता इतके वर्ष पहिल्यांदाच असं काहीतरी मधीतले आता करूया म्हटलं, जसं जमल तसं करत, चुकायला नको सारखं मनात वाटत होतं. व्यवस्थित व्हावं, जसं परफेक्ट करतात त्यांनी त्याच पद्धतीनं व्हावं असं माझ्यासारखं वाटत होतं. समयासुद्धा लावल्या होत्या, म्हटलं साडीत कुठं डागबीग लागायचा, पहिल्यांदाच निसल्या अशा पद्धतीने. म्हटलं तर कोहळा पूजनसुद्धा मी करून घेतं आहे आणि झाडूलासुद्धा, म्हणजे आपले लक्ष्मी म्हणतात आज त्याला, ते सुद्धा पूजन केलं. थोडेफार मी डेकोरेशन केलं होतं हाताने. आता दीप प्रज्वलित करून घेऊया. समया दोन्हीकडे 2 लावल्यात. मी समयासन बनवलेलं आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे. कसं हे समयासन मी खाली लावलेलं आहे ते बनवलेलं आहे ते. आता आपल्याला आरती करायची आहे आज म्हटलं, आणि मुलांना मी बोलवत होते सगळेजण मिळून करूया. आणि दिवे वगैरे बाहेर लावायचे होते. छोट्याशा ताटात मी बघा दिवे सगळे ठेवलेले आहेत आणि थोडंफार डेकोरेशन जमेल तसं केलेलं आहे. मला असं डेकोरेशन दिव्यांचं वगैरे फार आवडतं, मनापासून मला करायला पण आवडतं आणि बघायला, आणि छोटे छोटे व्हिडिओ फोटोज काढायला सुद्धा आवडतात. चला मग आता इकडे कापूरसुद्धा लावला आहे. मुलगा व्हिडिओ काढतोय का फोटो काढतोय मला काय समजत नव्हतं, पूर्ण गोंधळले होते मी. चल म्हटलं अशा रीतीने सुद्धा सुकळ संपन्न झाली. आणि थोडंसं फराळाचं ताट आता सुरुवातीला दाखवायला लागले, कारण स्वयंपाक करायला लागले मी, करतच थोडं केलं. आज पनीरची भाजी, डाळीची आमटी आणि भात, चपाती, मिस्टरांनी बासुंदी आणलेली आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कुबेर देवतांना बघा काळे मनुके फार प्रिय असतात, त्याचा नैवेद्य त्यांना दाखवायचाच असतो. आणि लक्ष्मी मातेला बघा तांदळाची खीर, आपण जे तांदूळ भाताला त्याच्यामध्ये साखर आणि किशमिश वगैरे टाकू शकताय, दूध वगैरे, अशी खीर बनवायची असते. ती अत्यंत लक्ष्मी मातेला प्रिय आहे. आणि तो जर नसेल नैवेद्याला तर आजची पूजा अशी म्हणजे हे होणार नाही, सुफळ लाभणार नाही, असं काहीतरी आहे. तेव्हापासून आम्ही नेहमीच हे करतो, खीर तांदळाची बनवतो, नैवेद्य दाखवतो. ती खीरसुद्धा आता माझी बनवून झालेली आहे. आणि थोडंसं मी काय केलं आहे आज डेकोरेशन पण घरामध्ये केलेलं आहे. आणि श्री लक्ष्मी नमः अशी रांगोळीचा छाप मिस्टरांनी नवीन आणला होता, तो दाखवायचाच राहिला. बरेचसे काय आणलेले आयटम दाखवायचे राहिलेले डायरेक्ट मी दाखवलेले आहेत. आणि मी साडी जी नेसलेली आहे ती 600च्या वरती आणि 700च्या आत अशी त्याची किंमत आहे. गेस करून सांगू शकता तुम्ही किती रुपयाची ती साडी असावी. पेशवाई पैठणी आहे आणि कुठे घेतल्या ह्याचा सुद्धा व्हिडिओ आहे. त्यामुळे मी काय दिवाळीची खरेदी म्हणून अशी काही ती साडी दाखवली नाही, आधेमध्येच घेतली होती. अशी छान पणत्या मी डेकोरेशन केलं होतं, मला जमेल तसं केले बघा. आता मध्ये पणत्या लावणार आहे फ्लोटिंग, आणि तोपर्यंत का लावायच्या अगोदरचा व्ह्यू असा काहीसा दिसत होता. थोड्या पणत्या लागल्या, त्यातल्या नंतर लागल्याने असं डेमो करताना झालं होतं. आणि बाहेरचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर दिसत होतं. तर मुलगा माझा थोडासा काय करत होता, व्हिडिओसुद्धा काढत होता आणि फोटो पण काढत होता. तर दरवाजे असं मी पहिल्यांदाच इतकी छान दिवाळीच्या वेळेला साडी वगैरे नेसून नटून, ही माझी एवढ्या 17 वर्षात पहिलीच दिवाळी आहे. छान नटून मी पणत्या लावत आहे बाहेर, किंवा दिवे लावत आहे, नाही तर आहे त्याच ड्रेसवर लावत असते. लगेचच पूजा झाली की मी ड्रेस काढते, ते स्वयंपाक करून मुलांना जेवू घालते, नैवेद्य दाखवते.
इतका वेळ पण कोण देत नाही आणि मिस्टर आता नाही आहेत म्हणून थोडा चान्स मिळालेला आहे आज व्हिडिओ काढायचा. म्हटलं आज आता व्हिडिओ पण काढूया आणि फोटो पण काढूया छान छान आपले. मला सुद्धा प्रत्येक दिवाळीला वाटायचं किती छान नटतात लेडीज आणि आपण काय नटत पण नाही, साडी पण नेसत नाही, तसंच लावतोय करतोय असं होत होतं. नवीन घर असून सुद्धा पहिल्या वर्षी पण असं काही नटणं वगैरे झालं नव्हतं. माझी ह्या वर्षी इच्छा थोडी फार का होईना व्हिडिओ यूट्यूब चालू केल्यापासून थोड्या इच्छा माझ्या पूर्ण करायच्या मी प्रयत्न करायला लागले व्हिडिओ मार्फतच. मला छान छान फोटो पण काढायला आवडतात आणि व्हिडिओ पण. त्या निमित्तानं का होईना तर मला थोडंसं मिळालं म्हटलं ह्या वेळेला. आणि मुलंसुद्धा फार मला आज मदत केल्या दोघांनीसुद्धा व्हिडिओ काढायला. आणि छोट्या मुलांनी तर पूजेसाठी पूर्ण फुल डे त्यानं आम्हाला मदत केली पूजेसाठी. पूर्ण डेडिकेशननं त्यानं केलं. काही चूक केलं नाही, मी करणार नाही असा शब्द अजिबात न काढता सगळं ते हातात सगळं साहित्य आणून देत होता. त्यामुळे दोघांची सुद्धा पूजा छान झाली. आता मुलगा माझा बाहेरून फोटो पण काढायला आणि व्हिडिओ पण काढायला, दिवा घेऊन काढ, असा काढ तसं काढ म्हणून सांगत होता. आणि ॲक्च्युली पोजेस पण मला काय माहीत नाहीत, कसं येईल तसं येईल पण काढायचं असं चाललं होतं माझं. छान येऊ दे किंवा कसा पण येऊ दे म्हटलं, व्हिडिओ खरं आणि फोटो पण माझे काढ म्हटलं. आणि छान असं मी बघू शकता दिवे लावलेले आहे जे काय मी बनवलं होतं. माझे भांडं मी हे कोणतं ठेवते तुम्हाला दाखवलं आहे जुन्या भांड्यामध्ये, म्हणजे लग्नातले भांडं पहिल्यांदाच असं काढलेलं आहे. मला असं डेकोरेशन वगैरे दिवाळीत करायला फार आवडतं. तर अशा पद्धतीनं ह्या वर्षीचं लक्ष्मीपूजन झालेलं आहे. तर व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला आवडला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला छान वाटतात, काय चुकतंय काय माझं ते पण सांगत जावा. आणि अशी रांगोळीसुद्धा मी उंबरट्यावर काढली होती, बाहेरची दाखवायचीच राहिली. म्हटलं बाहेर पण असं पायरीवर थोडं मी रांगोळी काढली होती. तर छान अशी पूजेचा व्ह्यू बघूया 1-2 मिनटं. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.